हॅलो, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जिरा राईस कसा बनवायचा, हॉटेलमध्ये आपण जो जिरा राईस खातो तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा फडफडीत असा आपला हा भात जो आहे तो करून तयार झालेला आहे। तर त्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हा जिरा राईस जो आहे तो मी आज तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे। तुम्ही आधी भात करून नंतर त्याचा सुद्धा जिरा राईस बनवू शकता। तर सगळ्यात आधी मी काय करते, आता मी कुकरमध्ये जो करणार आहे तो डायरेक्ट करणार आहे। तर इथे एक चमचाभर मी आधी तूप घेते। तुम्ही तूप तेल तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता, तेलसुद्धा घालून करू शकता। आता तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण जिरे घालायचे। तूप आपलं विरघळायला लागलेलं आहे, तसंच ते गरमही होते। यामध्ये मी अगदी 2च इथे लवंगा घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते। लवंगामुळे भाताला स्वाद छान येतो। अगदी 2च घातलेले आहेत कारण माझा भात जो आहे तो अगदी 1 वाटीचाच आहे, त्यामुळे। नंतर यामध्ये जिरे घालायचे। ह्याच्यामध्ये मी जिरे घालून घेते। जिरे चांगले तडतडले की यामध्ये मी इथे काजूचे काही काप करून घेतलेले आहेत। हे काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही। तर ह्याच्यामध्ये मी हे काजू घालून घेते आणि ते या तुपावर एखादाच मिनिट मी परतून घेते। काजू झालेले आहेत आपले परतून। लगेचच मी इथे बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे। हा मी एक 15-20 मिनिट आधी धुवून ठेवलेला आहे, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा। आणि हा मिक्स करून घ्यायचा यामध्ये। अगदी पटकन होतो हा भात, ह्याला वेळ लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता एखादा मिनिट या तुपावर हा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे भात जो आहे तो छान असा मोकळा मोकळा होतो। आता यामध्ये मोजून पाणी घालायचं। तर इथे 1 वाटी तांदूळ आहे, तर मी अगदी 1.5 वाटीच पाणी घालणार आहे। जास्त पाणी घालायचं नाही कारण हा भात जो आहे आपल्याला मोकळा करायचा आहे। आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। पाणी घातलेलं आहे, यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। इथे मीठ घालते मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला आपण झाकण लावून टाकणार आहोत कुकरचं। या पाण्याला एक उकळी आली की ह्याला झाकण लावायचं की लगेच शिट्टी होते, आणि 1 शिट्टी करून लगेच आपण गॅस आपण बंद करायचा, म्हणजे भात जो आहे तो छान मोकळा फडफडीत असा तयार होतो। तर आता इथे तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते आता उकळायला लागलेलं आहे। आता कुकरला मी झाकण लावून घेते आणि ह्याला आपण 1च शिट्टी करणार आहोत। आता इथे 1 शिट्टी झालेली आहे। गॅस जो आहे तो पूर्णपणे मी बंद करते आणि ह्याची वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते भात कसा तयार होतोय ते। आपल्याला 1च शिट्टी करायची आहे, जास्त शिट्ट्या नाही करायच्या, नाहीतर मग तो भात जो आहे तो मऊ होतो। आता मी तुम्हाला दाखवते आपला भात कसा झालाय ते। तर तुम्ही इथे बघू शकता आपला भात जो आहे तो छान असा मोकळा मोकळा असा भात झालेला आहे। तुम्हाला हा काढून दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा असा आपला भात तयार झालेला आहे। तर वरून कोथिंबीर घालून घेते की आपला जिरा राईस जो आहे तो तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता झटपट होणारा जिरा राईस आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।